नमस्कार. फास्ट आणि बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. पावसाचा जोर वाढलेला आहे. त्याचं कारणही तसंच आहे की सांगली, सोलापूर, नांदेड, हैदराबाद, छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. पुढे जाऊन आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. इकडे कोलकाता साईडला चक्रीवादळ स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे पावसाला जोर येण्याची शक्यता आहे. आता सद्यस्थिती पाहता पावसाचा जोर तसं पाहायला गेलं तर बेळगाव, गोकाक, रत्नागिरी ह्या भागातून, कर्नाटक भागातून जोर जास्त आहे. आणि इकडे कोल्हापूर, निपाणी भागातून हलका मध्यमचा जोर आहे. कोल्हापूरचा उत्तर भाग आणि सांगलीचा उत्तर भागातून प्रचंड असा जोर आहे. कराड, विटा, वडूज, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडायची शक्यता. जत साईडला, जत, पंढरपूर, सोलापूर, इंडी आणि अफजलपूर ह्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता असे ढग तयार झालेले आहेत. पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पेठ, लातूर, करमाळा, इंदापूर आणि ह्या भागातून पण मुसळधार पाऊस पडायचे ढग आहेत. लातूर, परळी, उदगीर, अहमदपूर, डिग्लोर, निजामाबाद, नांदेड, परभणी, तसेच जिंतूर, हिंगोली, पुसाड ह्या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची ढग सध्या आहेत. जामखेड, बीड, अहमदनगर, पैठण ह्या भागात हलक्याशा पावसाचे ढग आहेत. कायज, माजलगाव ह्या भागात मध्यम पावसाचे ढग आहेत, सध्या पडतच आहे. बारामती, इंदापूरला मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग आहेत. गोरेगाव, जेजुरी, पुणे, दौंड ह्या भागात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, कराड ह्या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता सध्या बनत चाललेली आहे. सावंतवाडी, बेळगाव, गोकाक ह्या पट्ट्यात पावसाचा जोर वाढून रात्रीतून मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. गोवा पट्ट्यात हलकाचा पाऊस पडायची शक्यता आहे. उद्याच्या भागात तापमानाची तीव्रता 32 ते 33 सेंटीग्रेड तापमान असणार आहे. त्यामुळे उष्णता, उकाडा म्हणजे बाष्प असल्यामुळे वातावरणात उकाडा जाणवणार आहे भरपूर प्रमाणात. तसेच पावसाचा उद्या अंदाज पाहायला गेलं तर पावसाचा अंदाज आजच्यापेक्षा जोरदार पाऊससुद्धा महाराष्ट्रामध्ये दिसून येतो आहे. कर्नाटकमध्ये आहे जोर, पण महाराष्ट्रामध्ये जास्त आजच्या तुलनेत उद्या आहे. सविस्तर पाहायला गेलं तर सावंतवाडी, बेळगाव, पणजी, रेवणा, दांडेली, हुबळी, सौंदत्ती या कर्नाटक भागातून सुद्धा जोर जास्त आहे. मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. निपाणी, कोल्हापूर, सांगली, गोकाक, इकडे राजापूर ह्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. रत्नागिरी, चिपळूण, सातारा, कराड, वडूज, विटा ह्या भागातून सुद्धा चांगला पाऊस पडायची शक्यता आहे. गोरेगाव, कापोली, पुणे, जेजुरी आणि खेड, दौंड ह्या भागात हलका मध्यम काहींचा भारी पाऊस पडायची शक्यता आहे. कल्याण, डोंबिवली, वाडा, पालघर, दौंड ह्या भागात चांगला पाऊस म्हणजे हलकाचा पाऊस पडायची शक्यता आहे. इगतपुरी, जुन्नर, नाशिकला चांगला पाऊस दिसतोय. साक्री, धुळे, पालोरा, जळगाव परिसरात चांगला पाऊस आहे. नंदुरबार, शिरपूर, सेंदवा आणि इकडे ह्या भागातून हलका आहे, जोर आहे. मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, पालोरा, साक्री परिसरात सुद्धा चांगला मध्यम ते काहीसा जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. जळगाव, बुराणा, पुणे, खामगाव, अकोला ह्या भागात चांगला पाऊस आहे. अकोट परिसरात सुद्धा स्थानिक वातावरण बनेल. सिल्लोड, जालना, चिखली या परिसरात चांगला पाऊस आहे. जालनाचा काही परिसर, लोणार, जिंतूर मुसळधार पाऊस दिसतोय. हिंगोली, बीड आणि मजलगाव, परळी, परभणी, नांदेड, जिंतूर, हिंगोली ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. चिखली, खामगाव, अकोला ह्या भागातून हलक्याशा पावसाची शक्यता आहे. करंजा ह्या भागात पण चांगला पाऊस आहे. पंढरपूर, सोलापूर, जत, इंडी, तुळजापूर ह्या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता उद्याच्या भागात पण दिसून येत आहे. आणि बार्शी, पेठ, कायज, बीड, जामखेड, करमाळा, परळी,
लातूरच्या काही भागात मधपूर मजलगाव ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. आणि पुढे जाऊन पाहायला गेलं तर पुढे काहीसा रत्नागिरी राजापूर कोल्हापूर कराडला मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. काही ठिकाणी चांगला पाऊस पडणार आहे, हलका मध्यम ते जोरदारमध्ये. वाणी चंद्रपूर माकोना देसाईगंज गडचिरोली उमरखेड वर्धा ह्या भागातून सुद्धा हलका ते मध्यम ते काहीसा मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. वर्धा उमरखेड नागपूर कोंडली भंडारा या भागात मध्यम ते काहीसा जोरदार. माकोना देसाईगंजला मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. आणि गोंदिया डोंगरगड वाराशिवून ह्या भागातून सुद्धा चांगला मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. धन्यवाद. या मॉडेलनुसार सांगायचं राहिलंच, JFS मॉडेलनुसार बघायला गेलं तर पावसाचा जोर दक्षिण भागातून जास्त दिसतोय आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार काहीच अतिवृष्टी व्हायची शक्यता पण वाटत आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.